रायरेश्वर किल्ल्यावरती. आणि इथून तुम्ही नजारा बघा कसलं भारी दिसायला लागले, एकच नंबर दिसायला लागले. ही ढगं असे वाटायला लागलेत की आपल्यामधून ढगं चालले, तिथं डोळ्याला दिसायला लागले ढगं, वाफा बिफा सगळ्या एकदम क्लिअर. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसतील मे बी. माझ्या पाठीमागं बघा कसला व्ह्यू आहे. आणि माझी केस तर किती मस्त उडायला लागलेत. वाव नाईस, एकच नंबर बघा. आणि तो सगळ्यात एक नंबर त्याची ग्रुप आहे, तो आमचा ग्रुप आहे. बरं झालं यांनी सपोर्टसाठी इकडे ना अँगल मारलेत, नाहीतर एवढी हवा चालू आहे इथं. पुढं असं चलता आपण पुढं चालायला हवा आपल्याला पाठीमागं ढकलायला लागली. लय भारी, तुम्हाला दाखवतो इथून कसं दिसायले बघा. व्ह्यू बघा, सगळं हिरवंगार झाले. जे स्पॉट दिसायला ना तुम्हाला इथं समोर, छोटं छोटं पाणी वापस येताना दिसत असाल तुम्ही. इथून एक छोटासा झरा खाली चालला आहे, पण वाऱ्याच्या प्रेशरनं ना ते पूर्ण पाणी वर यायला लागले वापस या डायरेक्शनला. एवढं पण येत नाही, पाऊस जास्त असेल तर जास्त पण पाणी येईल, पण पाणी कमी आहे, छोटा झरा आहे त्याच्यामुळे कमी प्रमाणात पाणी यायला लागले. अजूनसुद्धा बघा इथपर्यंत सुद्धा पाणी यायला लागले. हे सगळीकडेपर्यंत जाऊन बघून आलेत, मी नाही गेलो. ही बुळकं जी दिसायला लागलेत नाही छोटे छोटे, मला वाटायला लागले खेकड्याचे बुळकं आहेत. नीरजला विचारावं लागेल कशाचे बुळकं आहेत. हे बघा ही बुळकं सगळीकडे पूर्ण गडावर बुळकंच आहेत असले. खेकड्याचेच असतील 100%. मला तर वाटतं खेकड्याचेच आहेत. गडाच्या एका साईडनं म्हणजे ज्या साईडनं आम्ही चाललो सध्याला त्या साईडला अशी लोखंडाची तटबंदी आहे, जेणेकरून कोण पलीकडे जाऊ नये. कारण की समोर तर दिसायला तुम्हाला काय कंडिशन आहे ती एकदम स्लिपरी, म्हणजे एकदम असा शार्प उतार आहे. समोरून ढगं बिगं कशी एवढे मस्त यायला लागलेत ना. ती ढगं येते तिकडं लांब आहे तोपर्यंत आपल्याला दिसतात, पण आपल्या जवळ आले ना असे छोटासा धूरचुलीचा एकदम संपत आलेला धूर कसा आहे तसा दिसायचं आहे. आणि ते आपल्याला आपल्यामधून जातात पण आपल्याला नाही कळत. पण एकदम थंड वाटायला लागलं इथं. अरे नीरज, हे जे बुळकं पडलेत कशाचे आहेत? खेकड्याचे? खेकड्याचे ना, मला पण तीच वाटायला लागले खेकड्याचे बुळकं. खेकडे असतात ना, असू शकतात इथं. बोळ पाडून आतमध्ये घुसल्या, मला पण तीच वाटायला लागलं होतं. कारण की ती बारीक बारीक खेकडे जशी माती काढतात ना खाली कसे होते आपल्या ते नदीच्या इथं ते ओढा भेटला तिथं ते. हा झाडावर पूर्ण शेवाळ चढले बघ. हॅरी पॉटरचं झाड आहे. हॅरी पॉटरचं झाड आहे ना. हॅरी पॉटरचं झाड. कोण राहतो त्या झाडामध्ये? ती भेडिया काय नाव हा त्याचं? तोच होता तो. सॅबॅस्टियर, हॅरी पॉटरचा खास माणूस. हॅरी पॉटरचं झाडापाशी बसलोय. नीरजला आता इथं काय म्हणतात ती साधना करायची, आत्मज्ञान मिळणार आहे. एनलाइटमेंट झाडाखाली बसून. नीरज बाबा करा करा एकदा मग आयुष कसं वाटायला तुला इथे? मस्त सांग जरा पब्लिकला सांग. मस्त वाटतं. कालची ट्रेन कॅन्सल झाली म्हणून इथे यायला मिळालं, नाहीतर राजस्थानला जायचं. राजस्थान गेलो असतो, वाळवंटात उंटावर फिरत असतो. तू मिस केला असताच हे दिवस. मीच केले त्या दिवस. अरे बापरे किती यायला लागले पाणी एवढं सर. इथून झऱ्याचं पाणी रिटर्न यायला लागले, दाखवतो तुम्हाला मी. जास्त पुढे नाही जायला आपण. बघा आता त्या बघा दिसायला का तुम्हाला? झूम करून दाखवतो एक सेकंड. बघा इथून दिसत असेल तर ठीक, नाहीतर पुढे गेल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो. दिसायला लागले इथून. त्या बघा ते व्हाईटवालं माझ्या बोटापासून बघा बरं. नीरज कान का झाकून ठेवले? दुखतायत. माझं पण दुखतंय, तुझ्या पण दुखत. तुझ्या कानात काहीतरी गेलो होतं मगाशी. वारं गेलं. जयंत कुठे आहे? जयंतला माहिती आहे. जयंत तिकडे पावसात भिजतो. रिव्हर्स पाण्याच्या पावसात. एक जाने पहचानी लग रही होगी. हे भारी गेले बाबा, म्हणजे लोकांना कळ कुठून जायचे कुठून नाही. आणि ही बहुतेक ह्यांनी कर्दळीची शेती केली आहे का? नॉर्मली तर एवढी उगून नाही यायची. मला तर वाटायला लागली शेतीच केली. मला तर काय पण वाटू शकतो. अबे साले, नॅचरली पण असू शकते, काय सांगता येत नाही. आप कुछ कहना चाहते हो मेरी ऑडियंस के लिए? कुछ नहीं गाइस, बस एंजॉय करो और चैनल के लिए कोई तरीका है भीख मांगने का? चैनल को सपोर्ट करो, लाइक करो, कमेंट करो. हमारे भाई ने बताया वो सब करो. यस गाइस. नीरज बस थकला का तू एवढ्यातच? का ऑक्सिजन कमी आहे? तरी तू थकणार नाही मला माहिती आहे.
ऑक्सिजन कमी पडलं आणले ग्लास जयंत गरज आहे इथं सीपीआर सीपीआर पाहिजे. बोनी केलं का त्याची बोनी कर म्हणून. भावानी म्हणतो धन्यवाद. मिक्स करायचं काढू कसं आहे खाल्लास काय सांग की जरा. नॉर्मल एकदम काय लिंबूच नाही टाकणार. त्याच्यासाठी असल्या गोष्टी normal. स्वप्नील सगळ्यांनी काही ना काही बोलले, तू बाकी आहेस. काय बोलले सगळ्यांनी खरं? बोल, तुला काय बोलायचंय ते. मला पहिला सगळ्यांचं ऐकायचं. सगळ्यांचं ऐकून आहेस, तुझ्या मनातलं काय आहे ती बोल. मनातलं हा ही इज डुईंग ग्रेट जॉब. सायराज सांगायला लागला. सबस्क्राईब. ओके, थँक्यू. बघा. नाही, मला विश्वास आहे भावावर. त्यानं मागच्या व्हिडिओमध्ये हरिण बघितले, हरिणच नाही त्यानं डायनासोर पण बघितले, हे पण मला विश्वास आहे त्याच्यावर. जरी ते सावाने गेलं असलं असं कशावरून वाटतंय मी डायनासोर बघितला. काय सांगता येत नाही ना. 2024 सुरू आहे, 26 मध्ये दुनिया खतम होती. 26 में तो दुनिया खत्म है. त्यामुळे काय पण येऊ शकतं. का माझं रिॲक्शन बघून वाटले अरे रिॲक्ट असं करायला लागले की डायनासोर बघितलंय ना. बात तो सही है. नाही भरोसा आहे तेवढा. नहीं, वो चाचा ने बोला था याद है 2026 में दुनिया खत्म है. तो कुछ भी हो सकता. बरोबर आहे. नाही, व्लॉग चांगले असतात, प्रॉपर माहिती असते व्लॉगमध्ये, त्यामुळं बघत जावा. व्लॉग्स खूप छान आहेत. एडिटिंग पण एक क्लास आहे, क्लास सुपर डुपर एडिटिंग आहे. थँक्यू त्यामुळे स्वप्नील भाऊ. सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला, लाईक करा, बेल आयकन दाबा. आम्ही तर केलेलंच आहे. आम्ही केले, परिवारात पण करून घेतले. बघणाऱ्यांनी पण करा. हो, सपोर्ट गाईज, सपोर्ट. थँक्स. लव यू. ए भाई ते पाणी बघून अरे शूज घातलेत ना ते. त्याच्यातूनच जायचं. अरे दगडावर पाय देऊन जरा ते केशीस का असेल. दगड आहे ना आपल्याकडे तर काही पांढरं. ए अरे स्पोर्टमॅन ती तो फुटबॉल प्लेअर. मी पण तिकडूनच येतो. अरे शूज परत वाळायचा नाही. समोर पाणी होतं तिकडून आणि आपला शूज बघा एकदा भिजला ना ह्या वातावरणात तर लवकर नाही वाळायचा, म्हणून आपण इकडून जातो. हे किती मस्त दिसायला लागले यार. बघा होणार पाणी. आणि बघा एवढं स्लिपरी आहे ना, जरा जरी तिरपा पाय पडला तुमचं डोंगर जमिनीवर दाणणारे आदळणार. हे इकडं बघा छोटंसं तळ डबकं भारी वाटायला लागले. आणि ह्या पाण्यामुळं मी एवढं फिरून आलो इकडं. अरे जयंती ठेव ना बॅगेत. हा इथं कचरा पेटी पण नाही टाका, मंदिराजवळ असेल. मी पकडून ठेवलेलं आहे. हा एवढं भयंकर वार सुटले ना, असं पुढं चालायसाठी पूर्ण ताकद लावावं लागायला लागले. एवढं वाऱ्याचा फोर्स आहे. तुम्हाला कळत असेल माझ्या केसाच्या जॅकेटवरून किती वारं सुटले. बापरे, ताकद लावावं लागायला लागले. पायाने पुढं पुश करावं लागायला लागले स्वतःला. वाह, क्या ऍक्टिंग कर रहा है. जेव्हा मी रायरेश्वर किल्ल्याची माहिती बघत होतो ना, किती किलोमीटर आहे वगैरे, तर त्या टाईमला मला गुगल फोटोजमध्ये ह्या 2 झाडांचे फोटो दिसले होते. 2 झाड आहेत का एकच झाड आहेत? 2 झाड आहेत. थांबल्यानंतर ना ही जी कचरा दिसायला लागला, इथं कचरा पडला आहे, तिथं पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या आहेत. मला असं वाटतंय प्रत्येक इन्फ्लुएन्सर, प्रत्येक क्रिएटर ना गड किल्ल्यावर व्हिजिटला गेल्यानंतर सांगतच असेल की इथं कचरा वगैरे करू नका का. आणि बघणारे सुद्धा बघत असतील, पण मोस्ट ऑफ दी लोक फक्त बघतात आणि सोडून देतात यार. ती ऐकून सोडून येण्याची गोष्ट नाही, ती फॉलो करायला पाहिजे. आता ज्या काही लोकांनी तिथे ती बाटल्या कचरा बिचरा टाकलाय, एकदा ना एकदा त्यांनी कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये हे सगळं बघितलंच असेल. गड किल्ल्यांवरती आल्यानंतर कुठेतरी पब्लिक प्लेसमध्ये गेला तर असा कचरा करत जाऊ नका. ती जागा स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत जाऊ. अच्छा ॲटलिस्ट स्वच्छ करून होत नसेल तर कचरा तरी करू नका. पहिले जास्त पुढे जायला नको, रिस्की पण असू शकते. ही झाडं भारी दिसायला लागली. फुल जंगल, पुढची जंगलवाली वाईब आहे इथं. आपले मित्र पुढे गेलेत, नको जास्त वेळ थांबायला येतं. आपण पण पुढे जाऊ. आता आपण पुढे निघालो होतो ना रायरेश्वर मंदिराकडे. तिथं त्यांनी बोर्ड लावला आहे, इथून स्ट्रेट रायरेश्वर मंदिर. आणि इथं तो सुद्धा बोर्ड लावला आहे, जी मी पाठीमागं सांगितलं, कचरा पेटीतच टाकावा. इथं मंदिर होते, हेच रायरेश्वराचं मंदिर आहे. बघू तिथे गेल्यानंतर कळेल आपल्याला. परत कडक ऊन आले यार. थोडं ऊन थोडी सावली, थोडं ऊन थोडं सावली, असंच चालू आहे. असू द्या, कंटिन्यू ऊन नाही, ती लई मोठी गोष्ट आहे.
सायरेश्वर पठाराची माहिती आहे. तुम्ही पॉज करून पूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. नाईस नाईस. अरे त्याला म्हणायचं होतं यार पुढे थांबवून. बढिया भाई बढिया. कंटिन्यू कर. ए रुको रुको कंटिन्यू. मौसम मौसम था सुहाना बड़ा मौसम मौसम आग लगा दी आग लगा दी आग लगा दी आग लगा. अरे टाळ्या वगैरे वाजवा ना भाई. कसलं चांगलं बोललं. बढिया भाई. थोडस मी माझं ब्रेकअप झालं मस्त मानला पण भाई आवडलं मला गट लागते. A few moments later. हेलो गाइस, तो हम इधर बैठे हैं बजे के इंतज़ार में. 9 बजे ऑर्डर किए हैं और अभी तक भी नहीं आया है. पिछला आधा घंटा हो गया. तो देखते जितना जल्दी हो सकता है. अबे साले. हेलो गाइस, बोलो ना गाइस. मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं. आणखीन आम्हाला जागा एक्सप्लोअर करायच्या होत्या पण टाईम पण कमी होता आणि साक्षीची ट्रेन पण होती. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं इथूनच आता वापसी. फिरून वगैरे झाले, खाऊन पिऊन पण झाले. खूप एन्जॉय केला आम्ही. छान वाटलं इथं आल्यानंतर. तुम्ही पण या नक्की व्हिजिट करा. तुम्हाला तर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही तुमचे सजेशन असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.